सर्व राज्यांनी मॉकड्रिल घ्या। उद्या अंतर्गत सुरक्षेच्या पार्श्वभूमीवर मॉकड्रिल घेण्याच्या गृह मंत्रालयाच्या सर्व राज्यांना सूचना। हवाई हल्ल्याची सूचना देणारे सायरन वाजवण्याचेही निर्देश, तर विद्यार्थी नागरिकांना स्वसंरक्षणाचे प्रशिक्षण देण्याचे निर्देश। गृहसचिव आज राज्याच्या सचिवांची बैठक घेणार। सकाळी 11:15 वाजता ऑनलाईन बैठक होणार। उद्या होणाऱ्या मॉकड्रिल संदर्भात बैठक होणार। एनडीआरएफ एसडीआरएफ अधिकारी बैठकीला उपस्थित राहणार। भारत आणि पाकिस्तान तणावादरम्यान पाकिस्तानी पंतप्रधान गायब झालेत का असा प्रश्न उपस्थित। पाकिस्तानचे पंतप्रधान सर्व गोष्टींची माहिती घेत आहेत। शहबाज शरीफ कुठे आहेत या पत्रकारांच्या प्रश्नावर उपपंतप्रधानांचं उत्तर। पाकला भारताची भीती, भारताविरोधात पाकिस्तानने घेतलेल्या विशेष अधिवेशनात रिकाम्या खुर्च्या। संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत पाकिस्तानचा दावा फोल। यूएनएससीच्या बैठकीनंतर संयुक्त राष्ट्रांकडून कोणतेही अधिकृत निवेदन नाही। यूएनएससी मध्ये कोणताही ठराव मंजूर नाही, तर बंद दाराआडच्या बैठकीत पाकिस्तानची नाचक्की। अरबी समुद्रात चीनची हेरगिरी वाढली। चीन पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा संशय। चीनची मासेमारी जहाजं भारतीय सागरी सीमेपासून फक्त 120 नॉटिकल मैलांवर। भारतीय नौदलाचं चीनच्या हालचालींवर बारीक लक्ष। दहशतवाद विरुद्धच्या लढाईत रशियाचा भारताला पाठिंबा। रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांचा पंतप्रधान मोदींसोबत फोनवरून संवाद। पुतीन यांच्याकडून हल्ल्यातील जीवितहानीबद्दल शोक व्यक्त। पाक लष्कर प्रमुख असीम मुनीर हा भारताला घाबरला। पाकच्या सार्वभौमत्वाला धक्का लागल्यास पूर्ण ताकदीने उत्तर देऊ, असीम मुनीरकडून भारताला पोकळ धमकी। युद्धाच्या भीतीने बिथरलेल्या पाकिस्तानच्या कुरापती सुरूच। पाकिस्तानकडून सलग 12व्या दिवशी शस्त्रसंधीचे उल्लंघन। पाकिस्तानी सैन्याने कुपवाडा, बारामुल्ला, पूंछ, राजौरी, मेंढर, नौशेरा, सुंदरबनी आणि अखनूर सेक्टरमध्ये गोळीबार केला। 1971चा पराभव विसरू नका। 90,000 सैनिकांच्या पॅन्ट अजूनही लटकत आहे। बलूच नेते अख्तर मेंगल यांचे पाकिस्तानी जनरल मुनीर यांना सडेतोड उत्तर। स्वदेशी बनावटीच्या MIGM माईनची समुद्रात यशस्वी चाचणी। डीआरडीओ नौदलाकडून मल्टी इन्फ्लुएन्स ग्राउंड माईनची यशस्वी चाचणी। राजनाथ सिंह यांच्याकडून डीआरडीओ आणि नौदलाचं कौतुक। केंद्र सरकार बीएसएफला आणखी मजबूत करणार। बीएसएफला लवकरच 16 नव्या बटालियन उभारण्यासाठी मंजुरी मिळणार, तर बीएसएफ मध्ये 17,000 नवीन कर्मचारी भरती होणार, सूत्रांची माहिती। एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी श्रीनगर दौऱ्यावर। भारत पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर ओवैसी यांचा दौरा महत्त्वाचा। पाकिस्तानकडे फक्त 100 तास चालेल इतकाच शस्त्रसाठा। युद्ध झाल्यास अवघ्या 100 तासात पाकिस्तानचे 5 तुकडे होणार, तर पाकिस्तानकडून अब्दाली आणि फतही मिसाईलची चाचणी। जम्मू आणि काश्मीरच्या पूंछमध्ये सुरक्षेत मोठी वाढ। पूंछमध्ये चेक पॉइंटवर मोठा फौजफाटा तैनात। वाहनांची तपासणी, नागरिकांच्या ओळखपत्रांची पडताळणी सुरू। पंजाबमधील शहीद भगतसिंग नगरमधून स्फोटकं आणि हँड ग्रेनेड जप्त। अमृतसर पोलिसांची केंद्रीय एजन्सीसोबत मोठी कारवाई। 2 रॉकेट प्रोपेल्ड ग्रेनेड, 5 P86 हँड ग्रेनेड आणि 2 IED जप्त। भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा तैनात। पंजाबमधील आप सरकारचं मोठं पाऊल। भारत पाक तणावामुळे भाकरा नांगल धरणावर मोठा फौजफाटा। मुख्यमंत्री भगवंत मान यांची हायकोर्टात माहिती। भारतानं जम्मू काश्मीरमधल्या रियासी जिल्ह्यातल्या चिनाब नदीवर बांधलेल्या बगलिहार धरण आणि सलाल धरण बंद। स्थानिक प्रशासनाची चिनाब नदीवर जमलेल्या लोकांसाठी घोषणा। चिनाब नदीची पाण्याची पातळी लवकरच वाढणार, नदीतून बाहेर या अशा सूचना। भारतातील कांदा आता थेट दुबईत जाणार। भारतातून दुबईत जाणाऱ्या कांद्याचे कंटेनर कराचीऐवजी थेट दुबईत जाणार। पाकिस्तानमधून आयात बंदीच्या निर्णयानंतर थेट दुबईत व्यवहार। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक प्रकरणी आज सुप्रीम कोर्टात सुनावणीची शक्यता। न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होणार। अहिल्यानगरमधील अहिल्याबाई होळकरांचं जन्मस्थळ असलेल्या चौंडीत आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक। अहिल्याबाईंच्या त्रिशताब्दी जयंतीचं औचित्य साधत आजची बैठक। आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय होण्याची शक्यता। बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांच्या निवासस्थानी कर्मचाऱ्याकडून गांजा ओढल्याचा प्रकार। ही बाब कावत यांच्या निदर्शनास येताच कर्मचाऱ्याचं निलंबन। वैद्यकीय तपासणीनंतर कर्मचाऱ्याचा अहवाल पॉझिटिव्ह। सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची उद्या बीड कोर्टात सुनावणी। विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम उपस्थित राहणार। उद्याच्या सुनावणीवर सर्वांचं लक्ष। मुख्यमंत्र्यांचे ओएसडी रात्री उशिरा मस्साजोगमध्ये दाखल। वैभवी देशमुखला शुभेच्छा देण्यासाठी ओएसडी मस्साजोगमध्ये मुख्यमंत्र्यांकडून फोनवरून वैभवी देशमुखला
नागपूर जिल्ह्यातील शिक्षक भरती घोटाळा प्रकरणाची मुख्यमंत्र्यांकडून दखल. शिक्षक घोटाळा प्रकरणी एसआयटी चौकशी होण्याची शक्यता. योग्य कारवाई करण्याच्या शिक्षण आयुक्तांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना. पुण्याच्या नांदेड सिटीत पतीकडून पत्नीची गळा दाबून हत्या. मृतदेह दुचाकीवरून नेत असताना भारती विद्यापीठ पोलिसांनी त्याला पकडलं. हत्येमागचं कारण अस्पष्ट. मीरा रोड परिसरातील हत्येप्रकरणी मुख्य आरोपी सचिन कुमार साहू याला पंजाबमधून अटक. जानेवारी महिन्यात मीरा रोड स्थानक परिसरात एका युवकाची गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. अभिनेता एजाज खानला मुंबई पोलिसांचं समन्स. अश्लील कंटेंट दाखवल्याप्रकरणी एजाज खानला पोलिसांकडून समन्स. हाऊस अरेस्ट या वेब सिरीजमधील आक्षेपार्ह दृश्यांबाबत आक्षेप. पुण्याच्या राजगडमधील पानशेत रुळे परिसरातील विविध पक्षातील पदाधिकारी कार्यकर्त्यांचा भाजपमध्ये प्रवेश. भाजप नेते आणि माजी आमदार संग्राम थोपटेंच्या उपस्थितीत केला पक्षप्रवेश. नागपूर पालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस आणि ठाकरेंच्या शिवसेनेला खिंडार. माजी महापौर रघुनाथ मालीकर, माजी नगरसेविका पुष्पा मालीकर यासह अनेक पदाधिकाऱ्यांचा शिंदेंच्या सेनेत प्रवेश. नागपुरात सलग तिसऱ्या दिवशी गारपिटीसह जोरदार पाऊस. ढगाळ वातावरणामुळे तापमान 4.3 अंशांनं घसरून 38 अंशावर. नागपुरात 10 मे पर्यंत अवकाळी पावसाचा इशारा. जालना जिल्ह्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फळबागांना मोठा फटका. बदनापूर तालुक्यातल्या अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. जळगाव तालुक्यासह जामनेर पारोळा तालुक्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची हजेरी. अवकाळी पावसामुळे शेतात कापून ठेवलेला मका, बाजरीसह विविध पिकांचं नुकसान. जालन्यात अवकाळी पाऊस आणि गारपिटीचा फळबागांना मोठा फटका. बदनापूर तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. पुढील 3 दिवस जिल्ह्यात अवकाळी पावसाची शक्यता. हवामान खात्यानं दिलेल्या इशाऱ्यानुसार नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्याचं थैमान. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी नुकसान. शहरात पार्किंगमध्ये लावलेल्या वाहनांवर झाडं कोसळली. हिंगोलीतील कळमनुरी आणि वसमत तालुक्यात वादळी वाऱ्याचं थैमान. वादळी वाऱ्यामुळे पिकांचं मोठं नुकसान. पुण्याच्या शिरूर तालुक्यात पाणी टंचाईची समस्या दिवसेंदिवस गंभीर. नागरिकांवर पाणी विकत घेण्याची वेळ. 4-5 दिन पहले नाशिक जिल्ह्यातील 352 गावांसाठी 108 टँकरद्वारे पाणी पुरवठा. 352 गावांना 108 टँकरनं 226 फेऱ्यांद्वारे पाणी पुरवठा. महिनाभरात टँकरच्या फेऱ्यांमध्ये वाढ होण्याची शक्यता. पुण्याच्या खेड तहसील कार्यालयाची दुरवस्था. कार्यालयातील फरशी तुटलेल्या अवस्थेत. कार्यालयात येणाऱ्या नागरिकांना त्रास. पावसाळ्यात छताला गळती लागल्याचंही प्रकार समोर. प्रशासनाचं दुर्लक्ष. नागपूरच्या वैद्यकीय महाविद्यालयातील एमबीबीएसच्या विद्यार्थ्यांच्या जेवणात अळ्या आढळल्या. मेयो प्रशासनाकडून गंभीर दखल घेत मेस चालकाला बजावली नोटीस. प्रकरणाची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे तक्रार. जळगावच्या अमळनेर शहरात रस्त्यालगत असलेल्या दुकानाची 38 अतिक्रमणं नगरपालिकेनं हटवली. दुकानं अतिक्रमित असल्यानं सामान्य नागरिकांना मुख्य बाजारपेठेत खरेदीला जाताना त्रास सहन करावा लागत होता. जळगाव शहरातील राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्याची खुर्ची तसेच रॅक जप्त करण्याची कारवाई. अधिकारी शेतकऱ्यांच्या भूसंपादन मोबदल्याचे पैसे देत नसल्यानं न्यायालयाचे आदेश. जालन्याच्या मोतीबाग परिसरात जिल्हा परिषद अध्यक्षांच्या निवासस्थानी चोरी. एसी आणि इन्व्हर्टर चोरणारे 2 आरोपी ताब्यात. सिंधुदुर्गच्या मालवणमधील शिवरायांचा पुतळा सोनेरी किरणांनी उजळला. शिवरायांच्या पुतळ्याचं 11 मे रोजी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण होणार. अकोला जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस. वादळी वाऱ्यामुळे अनेक ठिकाणी रस्त्यावर झाडं उन्मळून पडली. तेल्हारा तालुक्यात केळीच्या बागांचंही मोठं नुकसान. कल्याण डोंबिवली महापालिकेची रुग्णालय महिलांच्या मृत्यूचे केंद्र. मागील 2 महिन्यात 3 महिलांचा मृत्यू. डॉक्टरांचा हलगर्जीपणा आणि रुग्णवाहिकांचा अभाव ठरतोय जीवघेणा.